फिश म्हटलं मग तो कोणताही असो, कोलंबी असो किंवा अजून कोणतेही फिश असो, पण पाहूनच तोंडाला पाणी सुटते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चमचमीत झणझणीत कोलंबीची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बोटे चाटून फुसून खाल एवढी ही चवीला जबरदस्त कोलंबीची रेसिपी तयार होते. तर इथे मी कोलंबी घेतली आहे. कोलंबी घेताना तुम्ही कोणत्याही आकाराची घेऊ शकता, मोठी किंवा छोट्या आकाराची. तर इथे मी मध्यम आकाराची कोलंबी घेतली आहे. आता ही कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे, साफ करून सुद्धा घेतली आहे. यातला जो काला धागा असतो तो काढून घेतला, त्यानंतर स्वच्छ करून घेतली. जर कोलंबीमधला जो धागा असतो तो काढलाच नाही तर पोट खराब होण्याची शक्यता असते. आता लगेचच याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी हळद आणि लिंबू घालून घेतले आहे. लिंबू घालून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असे लावून घ्यायचे. त्यानंतर हे असेच 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. लगेचच एक पेस्ट तयार करून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा घालून घेतला, 4 ते 5 लसूणच्या पाकल्या, अर्धा इंच आलं घालून घेतले आणि ही पेस्ट तयार करून घेतली. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले. तेलाचे प्रमाण थोडेसे जास्तीचे ठेवायचे. बारीक चिरलेला अर्धा कांदा घालून घेतला. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली कांदा, लसूण, आलं ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. तुम्हाला पाहिजे असेल तर या पेस्टमध्ये तुम्ही हिरवी मिरची जरी वापरलात तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित परतून घेतली. अगदी यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची पेस्ट. आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चम्मचभर हळद, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, त्याने रंग खूप मस्त येतो. 1.5 चम्मचभर तिखट घालून घ्यायचे. व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व मसाले तेलामध्ये. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गोडा मसाला. तर इथे 1 मोठा चम्मचभर गोडा मसाला घेतला आहे. तुम्हाला गोडा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला किंवा काळा मसालासुद्धा वापरू शकता. पण गोडा मसाल्याने टेस्ट खूप छान येते. व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कोलंबी, जी आपण मॅरिनेट करून घेतलेली ती कोलंबी यामध्ये घालून घ्यायची. तर आज आपण पाहतोय कोलंबीचे कालवण. मस्त असे झणझणीत आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढे हे छान लागते. अगदी हलक्या हाताने चम्मचने एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाण्याचा वापर कमीत कमी करायचा. तर पाव वाटीभर पाणी घालून घेतले. पाणी जास्त घातले की शिजल्यानंतर हे जास्तच पाणी होते आणि कोलंबीला सुद्धा स्वतःचे पाणी असते ते सुद्धा सुटले जाते. त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा. त्यानंतर कोकम घालून घेतले 5 ते 6. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर चम्मचने एकजीव करून घ्यायचे. रंग तर तुम्ही पाहताय खूपच मस्त असा आलेला आहे. आणि आता यावरती झाकण ठेवायचे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटभर कोलंबी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवताना असे अर्धवट झाकण ठेवायचे. तर 5 ते 6 मिनिटानंतर इथे झाकण काढून घेतले. मस्त असा सुगंध दरवळत आहे घरभर. एवढा हा कोलंबी मसाला म्हणा किंवा कोलंबी कालवण खूपच मस्त असे तयार झालेले आहे. तर इथे आपले छान असे कालवण तयार झाले. शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करून घ्यायचा. तर
हे अशा पद्धतीने तुम्ही कोलंबी कालवण बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवून पहा. लहान मुलेच काय मोठेसुद्धा आवडीने खातील, एवढी ही चवीला जबरदस्त लागते. तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते. तर या कोलंबी कालवणासोबत तुम्ही भाकरी, चपाती, भात हे काहीही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. उन्हाळ्यामध्ये जास्तीचे जेवण जात नाही, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही कोलंबीचे कालवण बनवून पहा. झणझणीत चमचमीत हे कालवण आपले तयार झालेले आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहान्स किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.